नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची बातमी. आत्ताची सर्वात मोठी बातमी 29 जूनची सर्वात मोठी खुशखबर 12वा + 13वा हप्ता. बघा, 12वा + 13वा हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर 12वा हप्ता आणि 13वा हप्ता. बघा, 12वा + 13वा हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आहे. 3,000 रुपये थेट तुम्हाला वाटप होणार आहेत. बघा, 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 1,00,000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता हे 1,00,000 रुपये कोणत्या महिलांना येतील? काही ठराविक महिलांना 1,00,000 रुपये येणार आहेत. यामध्ये तुमचंही नाव आहे का? तुम्हालाही 1,00,000 रुपये येणार आहेत का? त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, माता भगिनींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 12व्या + 13व्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, आत्ताच आपण जर पाहिलं तर 11 हप्ते तुम्हाला जमा झालेले आहेत, म्हणजे 16,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत दिलेले आहेत सरकारने. 16,500 रुपये दिल्यानंतर आता 12वा हप्ता आहे. 12वा हप्ता म्हणजेच काय तर 1 वर्ष तुम्हाला आता पूर्ण होणार आहे. 12वा हप्ता तुम्हाला जमा झाला म्हणजे 18,000 रुपये तुम्हाला येऊन जातील. आता हा जो काही 12वा हप्ता आहे, हा 12वा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच तुम्हाला 13वा हप्ता पण मिळणार आहे का ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना. सर्वात जास्त लक्ष महाराष्ट्र सरकारचं लाडकी बहीण योजनेकडेच असतं, कारण सर्वात जास्त लाभार्थी महिला आहेत. बघा, 2,43,00,000 महिला जवळपास आहेत. 2,43,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी संख्या आहे तुम्ही पाहू शकता. कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात, कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सापडणारच आहेत, तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. कारण लाडकी बहीण योजना ही कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना पोहोचलेली आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झालेली आहे. बघा, गेल्या वर्षीची या योजनेची सुरुवात झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या जेवढ्या महिला योजनेमध्ये पात्र असतात तेवढ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. बघा, दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत. बरोबर आहे. आता पुढची अपडेट बघा, जबरदस्त माहिती आहे. तर जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत. बघा, जुलै 2024 पासून पैसे जे ते जमा केले जात असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले. जेवढ्या महिला आत्तापर्यंत पात्र राहिलेले आहेत तेवढ्या महिलांना 11 हप्ते सरकारने वाटप केलेले आहेत. म्हणजेच काय तर 11 हप्त्यांचे आपण जर पाहिलं तर 16,500 रुपये सर्व महिलांना आलेले आहेत. आता 12वा हप्ता असेल त्याचे 1,500 रुपये, असे 18,000 रुपये सर्व महिलांना येऊन जाणार आहेत. बघा, 18,000 रुपये सर्व महिलांना येऊन जातील. महत्त्वाची बाब अशी की येत्या काही दिवसांना या योजनेच्या पात्र महिलांना 12वा हप्तासुद्धा मिळणार आहे. बघा, येत्या काही दिवसांनी 12वा जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता तो कधी मिळेल ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या संदर्भातचा पुरावा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाचे विधान केलेले पाहू शकता. बघा, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे, महत्त्वाचं विधान केलेलं आहे. खरं तर निवडणुकीच्या काळात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असं वचन दिलं होतं. बघा, 2100 रुपये दिले जातील असं वचन सरकारने दिलेलं होतं. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. पटापट ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बरं, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. सर्वांनी लिहून पाठवायचं कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत. बघा, थेट तुम्हाला 1,500 रुपये भेटत होते, त्यामध्ये थेट 600 रुपयांची वाढ होऊन 2100 रुपये तुम्हाला येणार आहेत. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सरकार स्थापित झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही महायुतीच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते.
मात्र आता सरकार स्थापित होऊन 6 महिन्यांपेक्षा अधिकचा वेळ झाला आहे. बघा 6 महिने झालेले आहेत तरी देखील अजून निर्णय झालेला नाही आहे. पण तरीही या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. बघा 2100 रुपयांची अजून घोषणा झाली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र अखेरकार आता राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पाहू शकता स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपली भूमिका जी ती स्पष्ट केलेली आहे. काय म्हणाले बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका काय, तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असे सांगितले आहे की लाडकी बहीण या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की 2100 रुपये देण्याच्या संदर्भात बघा आम्ही जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये नक्कीच दिले जाणार आहेत. सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, ज्यांना हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. आता आपली अर्थव्यवस्था सुद्धा वाढत आहे. हळूहळू परिस्थिती चांगली होत जाईल आणि तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन पूर्ण करणार आहोत. मात्र एकदाच सगळी पूर्ण करणं शक्य नाही, पण दिलेलं आश्वासन नक्कीच पूर्ण केले जातील असं आश्वासन यावेळी पुन्हा फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आम्ही दिलेले जे काय आश्वासन आहे 2100 रुपयांचं ते आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यामुळे कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये हवेत, मागणी तुम्हाला करायची. बघा आपण दुकानात जातो, काहीतरी आपण मागतो तरच आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर मागणी करायची, सरकारकडे मागणी लावूनच धरायची. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. सर्वांनी लिहून पाठवायचे, पटापट लिहून पाठवा. सर्व महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता बघा जून जुलैच्या हप्त्यासंदर्भाची काय अपडेट आहे, महत्त्वाची बातमी काय, सर्वात मोठी खुशखबर काय ते आपण लगेच पाहूया. तर बघा पुढची जबरदस्त माहिती, पुढच्या महिन्यात 3000 रुपये जमा होणार. पुढच्या महिन्यात म्हणजेच केव्हा, तर बघा आज 29 जून आहे. आजपासून फक्त 2च दिवस, 29-30 संपला की 1 जुलैला हे बघा पुढच्या महिन्यात तुम्हाला जो काही 3000 रुपयांचा हप्ता आहे तो जमा होईल असं सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता जून महिना संपायला अवघे 2च दिवस उरलेले आहेत. आज 29, उद्या 30, 2 दिवस संपले की जुलै महिना सुरू होईल. या 2 दिवसात जरी जूनचा हप्ता जमा केला तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहेत. बघा पुढच्या महिन्यातच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. कोणत्या दिवशी पैसे येतील ते पण तुम्हाला सांगतो. बघा लक्ष द्या सर्व माता भगिनींनो, लाडकी बहीण योजनेत जून जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे. दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात. जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. बघा आपण जर पाहिलं तर आत्ता आज 29 तारीख आहे, आज रविवार आहे. पुढच्या रविवारी आपण जर पाहिलं तर आषाढी एकादशी आहे. तर त्यानिमित्ताने एक तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या अगोदर किंवा आषाढी एकादशीच्या नंतर तुम्हाला पैसे जमा केले जाऊ शकतात आणि त्यामध्ये जून आणि जुलै दोघं महिन्यांचे एकत्र पैसे येऊ शकतात. म्हणजेच 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. बघा 12वा प्लस 13वा हप्ता येऊ शकतो, कारण जून महिना संपला आहे, 12वा हप्ता अजून आलेला नाही आहे आणि जुलै महिना सुरू होतो आहे, म्हणजेच 13वा हप्ता यायला पाहिजे. तर असे दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येऊन 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी दिली जाऊ शकते. जर असे झाले तर 6 जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. तर बघा तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.